श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आईच्या नामस्मरणात इतकी ताकद असते की सदैव आपण सकारात्मक ऊर्जेमध्ये प्रज्वलित राहू शकतो. फक्त इतकंच, आईच्या नामाची ओढ मनापासून असावी. नामस्मरण केल्याने आई आपल्याला खूप काही देईल म्हणून नामस्मरण केलं तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. आईकडून कोणतीच कसलीच अपेक्षा न ठेवता नामस्मरण करणं गरजेचं आहे. तरच आपण आईच्या चरणापाशी जागा मिळवू शकतो. आईची कृपा आपल्यावर तेव्हाच होते जेव्हा आपण निस्वार्थी भावाने आईची भक्ती करतो, सेवा करतो. मनात कपट, स्वार्थीपणाचा भाव, अहंकार अशा गोष्टी असल्या तर त्याचा परिणाम तर वाईट होतोच, पण आपण आईच्या कृपेला देखील मुकतो. मग आईच्या सानिध्यात राहणं खूप मुश्किल होऊन जातं. म्हणूनच आईची साथ, आईच्या कुशीत, आईच्या कृपेखाली राहायचं असेल तर एकच गोष्ट करा, आईला मनापासून समर्पण करा. मग कसलीच इच्छा न बाळगता पूर्णपणे आईला स्वतःला समर्पित करा. मग जो आनंद मिळेल तो आपल्याला शब्दात मांडणं अशक्य होईल. कारण आईच आहे की प्रत्येक गोष्ट अशक्य ते शक्य करू शकते. आईवर एकदा विश्वास ठेवून बघा, कधीच काहीच कमी पडणार नाही. आपल्या ओंजळीत आई भरभरून देत असते, फक्त ते आपल्याला कळत नाही. स्वामी आईची फक्त एकच अट असते, आईला मनापासून जीवाच्या आकांक्षाने साथ घाला. आपलं आयुष्य सोन्यासारखं उजळून निघेल. हा विश्वास मनात दृढ करा की आईपेक्षा दुसरी मौल्यवान गोष्ट नाही. जेव्हा आपण आईला प्राप्त करतो तेव्हा आपल्यासारखा दुसरा श्रीमंत ह्या जगात दुसरा कोणीच होऊ शकत नाही. लक्षात ठेवा, आईचा हात धरला की आपल्याला दुसऱ्या कोणत्याच सहाऱ्याची गरज उरत नाही. मनापासून जप, ध्यान, नामस्मरण करा. सगळ्या सुखामध्ये तुम्ही न्हाऊन निघाल. श्री स्वामी समर्थ.